कल्पना करा, एखाद्या गावात संध्याकाळ झाली की संपूर्ण गाव शांत होते. ना कोणाचा आरडाओरडा, ना भांडण, ना मोठ्या आवाजामध्ये गाणे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गावामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुःखद घटना घडली. अगदी मृत्यू झाला तरीही या गावाच्या हद्दीमध्ये मोठ्याने रडण्यास मोठ्याने रडण्यास परवानगी नसते. होय मित्रांनो, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वसलेले श्रावणगाव हे अशाच अनोख्या परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. या गावाचा इतिहास, येथील आश्चर्यचकित करणारे नियम, धार्मिक श्रद्धा आणि परंपरांसाठीचे रहस्य या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय जे घडतंय तेच. कोकणातील निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात वसलेले हे छोटेसे गाव म्हणजे श्रावणगाव. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेले शांत वातावरण असलेले हे गाव बाहेरून अगदी सामान्य दिसते, पण गावात प्रवेश करताच तुम्हाला जाणवते की इथले वातावरण इतर गावांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण येथे आजही काही शतकांपासून चालत आलेले कठोर नियम पाळले जातात. श्रावणगावची सर्वात प्रसिद्ध आणि आश्चर्यकारक परंपरा म्हणजे या गावामध्ये संध्याकाळी दिवे लागल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होईपर्यंत कोणालाही रडण्याची, आरडाओरडा करण्याची किंवा भांडण्याची परवानगी नसते. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल, पण हीच या गावाची शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे. विशेष म्हणजे एखाद्याच्या घरात मृत्यू झाला किंवा अत्यंत दुःखद घटना घडली तरीही या गावामध्ये विशीच्या आत कोणालाही मोठ्याने रडण्यास परवानगी नाही. लहान मुलांना मात्र यातून सुटका दिली जाते. फक्त रडणेच नव्हे, तर गावात रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज करण्यास परवानगी नाही. लग्न समारंभ असो, धार्मिक उत्सव असो किंवा कोणताही आनंदाचा कार्यक्रम असो, संध्याकाळनंतर मोठ्या आवाजात गाणी वाजवणे, डीजे लावणे किंवा लाऊडस्पीकर वापरणे पूर्णपणे बंद असते. आजच्या काळात जिथे गावोगावी डीजेचा गोंगाट मोठा पाहायला मिळतो, तिथे श्रावण गावाने शांततेची परंपरा आजही जपून ठेवली आहे. आता प्रश्न पडतो की असे नियम का आहे? याचे कारण आहे गावातील लोकांची ग्रामदेवतावरील नियमित श्रद्धा. गावातील तळेवाडी येथे श्री क्षेत्रपाल देवताचे मंदिर आहे आणि गावातील लोकांचा असा विश्वास आहे की हे संपूर्ण गाव क्षेत्रपाल देवताच्या कृपेने चालते आणि या देवताला गोंगाट अजिबात आवडत नाही. त्यांना शांतता प्रिय आहे आणि मग रात्री गावात शांतता राखणे हे सर्व गावकऱ्यांचे कर्तव्य मानले या जाते. गावाशी जोडलेली पौराणिक कथा देखील सांगितली जाते. रामायणातील श्रावण बाळ आपल्या अंध आईवडिलांना कवडीत घेऊन यात्रेला निघाला होता. अशी आख्यायिका आहे की तो याच परिसरात आला होता आणि राजा दशरथाने सोडलेला बाण त्याला याच गावातील एका तळ्याजवळ लागला होता. त्या तळ्याला आजही श्रावण तळे म्हणून ओळखले जाते. याच कारणामुळे गावाचे नाव श्रावणगाव पडल्याची काही स्थानिक लोक सांगतात. श्रावणगावची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे. या गावात मांसाहार करण्यास परवानगी नाही. गावकऱ्यांच्या मते क्षेत्रपाल देवतेच्या गावकऱ्यांच्या मते क्षेत्रपाल देवतेला कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा रक्तपात मान्य नाही. म्हणूनच या गावातील लोक पूर्णपणे शाकाहारी जीवन जगतात. जर कोणाला मांसाहार करायचा असेल तर त्याला गावाच्या विशीबाहेर जावे लागते. जर चुकून एखाद्याच्या घरातून रात्री मोठ्याने भांडणाचा किंवा रडण्याचा आवाज आला तर दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबाला गावातील ज्येष्ठ नागरिक आणि मानकरी यांच्यासमोर हजर राहावे लागते. त्यांना त्या घटनेचे कारण सांगावे लागते. त्यानंतर देवतेची क्षमा मागून पश्चाताप केला जातो. यामागे शिक्षा देण्याचा हेतू नसतो, तर परंपरा आणि सामाजिक शिस्त टिकवण्याचा उद्देश असतो. मित्रांनो, रात्री रडण्यास बंदी, पूर्ण शांतता, 100% शाकाहार आणि करोडो वर्षांपासून जपलेली परंपरा श्रावणगाव खरंच महाराष्ट्रातील सर्वात अनोख्या गावांपैकी एक आहे. या परंपरांबद्दल तुमचं काय मत आहे? या परंपरा जपाव्यात का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.